नमस्कार मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून शिंदे गटासहित भाजपला बसला सर्वात मोठा धक्का। मातोश्रीवर होणार या बड्या नेत्यांचा जाहीर पक्षप्रवेश। 2000 गाड्याचा ताफा, हजारो कार्यकर्ते सोबत घेऊन बडा नेता ठाकरेंच्या भेटीला। नेमकी काय आहे बातमी समजून घेण्याअगोदर आपण जर ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका। मित्रांनो, जय महाराष्ट्र। गेल्या महिनाभरापासून ठाकरेंच्या शिवसेनेत मातोश्रीवर रोज पक्षप्रवेश होताना दिसत आहे। त्यात शिंदे गटातून नाराज असलेल्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन आपला मोर्चा पुन्हा मातोश्रीवर वळवत त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। सोबतच भाजपाच्या आजी माजी नगरसेवकांनी सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्था व महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर मातोश्रीवर जाऊन ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। त्याला कारण म्हणजे आजकालच्या या गडूळ राजकारणामुळे जुन्या नेत्यांना भाजपामध्ये पाहिजे तसा स्थान भेटत नाही। त्यामुळे अनेक जण आता ठाकरेंच्या सोबत आहे, कारण महाराष्ट्राचे राजकारण आता पुन्हा एकदा ठाकरे नावाच्या ब्रँडभोवती फिरताना दिसत आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक मतदार किंवा पदाधिकारी आजी माजी नगरसेवक हे पुन्हा ठाकरे बंधूंच्या पाठीशी राहून महाराष्ट्रात मराठी माणसाची ताकद भक्कम करताना दिसत आहे। त्यामुळे अनेक जण भाजप आणि शिंदे गटातून बाहेर पडून ठाकरेंसोबत आले आहे। त्यातच त्यांचं म्हणणं एकच आहे की आम्हाला पाहिजे तितका मान आणि सन्मान भाजपामध्ये आणि शिंदे गटामध्ये भेटत नाही आहे। पहिले जो मान सन्मान भाजपामध्ये होता तोच मान आणि सन्मान आता आम्हाला भेटत नाही आहे। हे महायुतीचं सरकार फक्त आणि फक्त गुजराती लोकांच्या तालावर नाचत असतं असं या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। आणि म्हणून हजारो कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे आणि भाजपाची साथ सोडून ठाकरेंच्या शिवसेनेत जाणं पसंत केलं आहे। त्यातच भाजप युवा मोर्चाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आज मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करायचं ठरवलं आहे। तशी तयारी त्यांनी पूर्ण केली असून 2000 गाड्याचा ताफा घेऊन भाजपाच्या युवा मोर्चाचे पदाधिकारी मातोश्रीवर दाखल झाले आहेत। यामध्ये भाजपाचे युवा मोर्चाचे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य विकास शिंदे यांनी आज आपल्या सोबत असणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मातोश्रीवर जाऊन ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये हा पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यासोबतच माजी महामंत्री तालुका मंडळ तसेच युवा मोर्चाचे अध्यक्ष उपाध्यक्ष तालुका युवा मोर्चाचे सेक्रेटरी सल्लागार भाजपाचे हे सुद्धा यावेळी पक्षप्रवेश करणार आहे। यावेळी त्यांनी सांगितलं की आम्ही अनेक वर्षापासून भाजपासोबत एकनिष्ठ म्हणून भाजपासोबत काम करत होतो, युवा मोर्चामध्ये काम करत होतो। मात्र भाजपा ही पहिलीसारखी राहिली नाही। महायुती झाल्यापासून राष्ट्रवादी आणि शिंदे गटातील नेत्या मंडळांना कार्यकर्त्यांना जसा मान आणि सन्मान मिळत होता तसं आम्हाला मिळत नाही आहे। आमचं ऐकलं जात नाही आहे, तसे पद ही आम्हाला भेटत नाही आहे आणि त्याचा लाभ ही आम्हाला भेटत नाही आहे। आम्हाला कसल्याही प्रकारची संधी येथे भेटत नाही असं म्हणून आम्ही भाजपाच्या सर्व पदाचा राजीनामा देऊन ठाकरे यांच्यासोबत काम करणार आहोत। कारण या महाराष्ट्राचा विकास, या महाराष्ट्र माणसाची जाण फक्त ठाकरे यांनाच आहे। ते कधीच गुजराती लोकांच्या तालावर नाचत नाही असे खडे बोल यावेळी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीरपणे सुनावलं आहे। ज्या लोकांवर भाजपाने आतापर्यंत आरोप केले त्याच लोकांना आता भ्रष्टाचार नेत्यांना भाजप आपल्या सोबत मांडीला मांडी लावून बसत आहे। मग आम्ही अशा भ्रष्टाचार पक्षामध्ये काम करून आम्हाला काय मिळणार आहे? जी भाजपा पहिले अटल बिहारी वाजपेयी यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्शाखाली चालत होती ती आता कुठेतरी वेगळं वळण घेत आहे असंही या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे येणाऱ्या पुढील काही दिवसात भाजप राष्ट्रीय युवा मोर्चाच्या अनेक कार्यकर्ते देखील भाजपाची साथ सोडून ठाकरेंच्या सोबत येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। कारण भाजपाला आता फक्त सत्ता पाहिजे, त्यांना उपऱ्यांशिवाय काही दिसत नाही। त्यामुळे आज संध्याकाळी किंवा उद्या दुपारी हा सर्वात मोठा पक्षप्रवेश मातोश्रीवर एक नवा जल्लोष, एक नवी दिशा महाराष्ट्राला मिळणार आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आपलं मत कमेंट करून नक्की कळवा। आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।